पादराजम शरणम प्रपंच. आता आपण पळणीस्वामींच्या आश्रमातली कथा ऐकत होतो. पळणीस्वामी, माधव आणि शंकर हे तिघही ध्यानात बसले होते. त्यानंतर जेव्हा 10 घटिकानंतर ते पुन्हा पूर्ववत झाले तेव्हा त्यांनी एकमेकांना आपले ध्यानातील अनुभव सांगण्यास सुरुवात केली. प्रथम पळणीस्वामींनी त्यांच्या ध्यानातला अनुभव सांगितला. त्यानंतर त्यांनी शंकराला त्याच्या ध्यानातील अनुभव विचारला. आता पुढे पळणीस्वामी यांनी माधवास त्याच्या ध्यानाच्या अनुभूतीविषयी विचारले. माधव म्हणाला, महात्मा, मी माझ्या ध्यानामध्ये एका कौपिनधारी वेशधारी संन्यासाला पाहिले. ते अग्नी आणि सूर्य यांची उपासना करीत होते. ते वेदपंडितांबरोबर बोलत होते. ते जे श्रीफळ तुम्ही मला दिले ते मी मुस्लिम फकीराला पाठवू इच्छितो. तो फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थानाला पोहोचलेला. तो माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. तो त्रिकालवेदी आहे. तुमच्याकडे जो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत नावाचा ताडपत्र ग्रंथ आहे तो मी नेऊन त्या फकीराला दाखवितो. त्याच्याकडून आशीर्वाद घेतो व त्या ग्रंथामध्ये जे सांगितले आहे ते योग्य आहे की केवळ कल्पना, जर खरे असेल तर किती मर्यादेपर्यंत याची शहानिशा करून निश्चित ठरवेन. त्यानंतर सर्व गोष्टीचे विश्लेषण करून ग्रंथ लिहीन. वेदपंडित म्हणाले, महाशय, तुम्ही हे श्रीफळ त्या फकीरापर्यंत पोहोचवू शकणार नाही. तुमची मेहनत फुकट जाईल. चरित्रामृत लिहिणे हा श्रीपादांचा संकल्प होता. ऋषी, महापुरुष एवढेच नाही तर देवतासुद्धा या ग्रंथाला पवित्र मानतात. श्रीपादांच्या आज्ञेनुसार हा ग्रंथ लिहिला गेला. त्यातील एक अक्षरसुद्धा इकडे तिकडे करण्याचे स्वातंत्र्य कोणाला नाही. कित्येक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्या घरामध्ये आहे. सुट्ट्या प्रती गंगार्पण करणे ही श्रीपादांची आज्ञा आहे. कित्येक पिढ्यांपासून आम्ही त्याचे पालन करीत आहोत. या श्रीपादांच्या आज्ञेशिवाय या ग्रंथाविषयी कोणीही जाणू शकणार नाही. आपण या ग्रंथाचा काही अंश बदलू इच्छितात तर आपल्यासाठी हा नुसता ग्रंथच नाही, आमच्यासाठी हा नुसता ग्रंथच नाही तर साक्षात श्रीपादच आहेत. या ग्रंथावर हात ठेवून आम्हाला असे जाणवते की आम्ही श्रीपादांच्या चरणांना स्पर्श करीत आहोत. आपण जर श्रीपादांपेक्षा महान असाल तर आपली आज्ञा शिरसावंद. आपण संन्यासी आहात आणि आम्ही ठरलो गृहस्थी. आपले बोलणे आम्ही टाळू शकत नाही. जर हे श्रीफळ घीशिला नगरीत पोचले तर मी हा ग्रंथ आपल्या हवाली करेन. यज्ञोपवीत काढून स्वतःला चांडाळ घोषित करेन. आपण म्हणता की ते 12 नंदादीपांविषयी जाणतात आणि ते घीशिला नगर कालांतराने शिलधी या नावाने प्रसिद्ध होईल. आत्ताच आमच्या वंशातल्या एका अवधूताने सांगितले की दत्तांचा एक अंशावतार असलेल्या औरंगाबाद येथे पाहिले. आपण स्वतः त्यांना घीशिला नगरीत पोचविले. पिटिकापूर हे वाद आणि तंटे बखेड्यांचे निवासस्थान आहे. लोक विनाकारण वादविवाद कुतर्कामध्ये आपला वेळ घालवितात. त्यांच्यात आध्यात्मिक ओढ तिळमात्र नाही. आमच्या पूर्वजांच्या घरांमध्ये पादुकांची प्रतिष्ठापना आपण करत असाल तर त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. परंतु या कार्यासाठी श्रीपादांचा अनुग्रह असणे आवश्यक आहे. त्यांच्या संकल्पाशिवाय झाडाचे पानसुद्धा हलू शकत नाही. आम्ही कीर्ती, प्रतिष्ठा, उपाधी, सन्मान यांची आम्हाला कीर्ती, प्रतिष्ठा, उपाधी, सन्मान यांची गोडी नाही. आमचा विश्वास आहे की श्रीपाद आमच्या घरात अदृश्य रूपाने लहान मुलांप्रमाणे वावरत असतात. स्वामी, हेच मी माझ्या ध्यानात पाहिले. अशा रीतीने माधवाने जे त्याच्या ध्यानात पाहिले ते पळणीस्वामींना सांगितले. त्यांनी त्याच्या ध्यानामध्ये एक यती कौपिनधारी संन्यासाला पाहिले होते आणि त्याच्याबरोबर एक वेदपंडित संवाद करत होता आणि तो संवाद त्यांनी जो काही पाहिला तो जसाच्या तसा त्यांनी पळणीस्वामींना सांगितला. त्यावर पळणीस्वामी म्हणाले, हा वेदपंडित श्रीपादांच्या मामाच्या वंशातील आहे. त्यांच्या वंशात श्रीपादांना लहान मुलंच मानतात. फक्त तेच नाही तर कोणत्याही युगामध्ये कोणत्याही जातीच्या, वर्णाच्या, मताच्या वा देशाच्या असलेल्या कोणीही जर श्रीपादांना दिव्य शिशु मानून वात्सल्य भक्तीने त्यांची आराधना केली तर त्या घरात ते
गुप्त रूपाने वास करतात. ही गोष्ट स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांनी पिठिकापूर येथे सांगितली. श्रीपादांचा जन्म पिठिकापूरमध्ये त्यांच्या मामाच्या घरी झाला. श्रीपादांनी पिठिकापूर सोडल्यानंतर त्यांच्या परिवाराने देशांतर केले. श्रीपादांचे आई वडीलसुद्धा पिठिकापूरवासीच होते. ते सुद्धा दुसऱ्या गावी निघून गेले. कालांतराने श्रीपादांनी घिशिला नगरीतल्या त्या फकीराला संपूर्ण शक्तिपात केला. वंग देशाच्या गदाधर नावाच्या एका महापुरुषाचा वंग देशामध्ये गदाधर नावाच्या एका महापुरुषाचा जन्म झाला. तो कालीचा उपासक होता. जेव्हा त्यांनी मोक्षाची अपेक्षा केली तेव्हा मातेने त्यास नकार दिला आणि पुन्हा जन्म घेण्यास सांगितले, जेणेकरून ती आपल्या भक्तांच्या पाप पुण्याचा विचार करून त्यांच्यावर अनुग्रह करू शकेल. गदाधरांनी ते मान्य केले नाही. तेव्हा कालीमातेने घिशिला नगरीतील बाबांना सूक्ष्म शरीराने येण्याची आज्ञा केली. बाबांचे शरीर 3 दिवस मृतवत होते. त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की मी अल्लाहकडे जाऊन 3 दिवसात परत येईल. कालिका माता दुसरी तिसरी कोणी नसून बृहतशिला नगरातील वासवी कन्यका परमेश्वरीच आहे. गदाधराच्या आश्रितांची जबाबदारी बाबांवर सोपवली गेली. जगतजननी आणि श्रीवल्लभ यांनी आपला अंश त्यांच्यामध्ये प्रस्थापित केला. 3 दिवसांनी पुन्हा स्थूल शरीरात प्रवेश करून ते विशेष शक्तिवान झाले. ते जिथे राहत होते त्या मशिदीची सेवा त्यांनी मातृभावाने केली. मातेचा अंश त्यांच्यात समाविष्ट झाल्याने ते असे वागत होते. एवढेच नव्हे तर भक्तांप्रतीसुद्धा मातृवात्सल्य दाखवत होते. आता ही जी काही कथा पळणीस्वामींनी सांगितली ती कथा आपण ऐकलेली आहे किंवा पाहिलेली असेल. शिर्डीचे साईबाबा हा चित्रपट जेव्हा पाहिला त्या अशामध्ये असा उल्लेख आला पाहिलं असेल की साईबाबा हे आपला देह ठेवून 3 दिवसासाठी जातात आणि त्यावेळेला ते म्हणतात की जर मी परत नाही आलो तर श्यामाला सांगा माझा देह 3 दिवस थांबवून ठेवा आणि 3 दिवसांनी तिथे लिहून ठेवा. श्यामाला सांगा की बाबा है और बाबा यहीं रहेंगे असं काहीतरी लिहून तर आणि त्यानंतर मग ते एक सुंदरसं गाणं सुरू होतं त्या चित्रपटामध्ये. साई बाबा बोलो साई बाबा बोलो साई बाबा बोलो जगमग जग ये डोल रहा है आसन से मत डोलो साई बाबा बोलो साई बाबा बोलो साई बाबा बोलो. आणि या गाण्यानंतर साईबाबा परत येतात असे दृश्य आहे. तर हे साईबाबा किंवा त्रिशिला नगरीतले बाबा कुठे गेले होते तर ते त्या काली मातेने म्हणजे वासविका मातेने त्या बोलवण्यानुसार ते गदाधराला कदाचित समजावण्यासाठी गेले. बघा कुठल्या गोष्टींचा संबंध कुठे या ग्रंथात आला याची आपल्याला कल्पनाच नसेल. पण पुढे पळणीस्वामी काय म्हणत आहेत बघा. या सगळ्या घटना घडलेल्या नाहीत तर भविष्यात घडणार आहेत. कारण का तो काळ कोणता होता 1336चा काळ होता आणि आता साईबाबांचा जो जन्म किंवा अवतार हो त्यानंतर खूप वर्षानंतर झालेला आहे. त्यामुळे इथे पटकन पळणीस्वामींनी परत खुलासा केलेला की या सगळ्या घटना घडलेल्या नाहीत तर भविष्यात घडणाऱ्या आहेत. तू ध्यानात ज्या वेद पंडितांना पाहिले ते तो त्याचा एक वैश्य मित्र होता. त्याने कौपिनधारी अवधूतास विनंती केली. तो त्यांचा म्हणजे पळणीस्वामींचा तो एक वैश्य मित्र होता. त्याने कौपिनधारी अवधूतास विनंती केली की स्वामी आपण माझ्या आतिथ्याचा स्वीकार करावा. सर्व आर्य वैश्य आहोत. जगतजननी वासविका अंबिकेने आमच्याच वंशात अवतार घेतला आहे. वाटल्यास आपण स्वतः अन्न शिजवून घ्या. त्या कर्मठ ब्राह्मणाने भिक्षा घेण्यास साफ नकार दिला. त्यामुळे श्रीवल्लभ आणि वासवी माता दोघेही नाराज झाले. अवधूतांचा जन्म अहंकार घालवण्यासाठी असतो. त्यांना शिक्षा दिली गेली. अवधूत पिठिकापूरला गेले. आचार व्यवहार आणि उथळ पूजाविधींना महत्त्व देणाऱ्या पिठिकापुरातील ब्राह्मणांनी त्यांचे थाटामाटाने स्वागत केले. श्रीवल्लभांच्या आजोबांचे घर स्थानांतरित झाले होते.
घराच्या मालकाशी बोलून तिथे श्रीपादांचा जन्म झाला होता तिथे पादुकांची स्थापना करण्यात आली. अर्ध्या रात्री एक चोर घरात घुसला व तो सरळ पादुकांजवळ गेला. घराचा मालक जागा झाला. तो चोराला म्हणा, भाऊ, श्रीपाद श्रीवल्लभ अवतारी पुरुष आहेत. ही गोष्ट मी कधीही मान्य करणार नाही. ज्या अवधूतावर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. तू या चांदीच्या पादुका घेऊन जा. या विकून जेवढी रोख रक्कम येईल त्यातील अर्धी मला दे. चोर तयार झाला. पादुका गायब झाल्यामुळे अवधूत दुःखी झाले व त्याबरोबर अजूनही दुराग्रही झाले. ते पुन्हा चांदूच्या पादुकांची स्थापना केली. आधीच्या घटनेमुळे अवधूत त्याच खोलीत राहिले. ते पवित्र दत्त स्तोत्राचे वाचन करीत होते. त्यांच्या डोळ्यासमोर पादुका हवेत उडाल्या आणि जोराने त्यांच्या मस्तकावर ताडन करीत गायब झाल्या. फक्त श्रीपादांचा आवाज ऐकू येत होता. जर मी माझे शरीर गुप्त करू शकतो तर या पादुकांची काय कथा? तू कुणाच्या तरी हाती श्रीफळ दिशेला नगरीमध्ये पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेस. जर तू तुझ्या या प्रयत्नांमध्ये यशस्वी झालास तर माझ्या मामांच्या ना त्याची कठोर शपथ पूर्ण करावी लागेल. हे मला अजिबात मान्य नाही. म्हणून मी असा खेळ करेन की अर्ध्या वाटेतच फळ खाल्ले जाईल. फलस्वरूप चरित्रामृत हाती तुझ्या येणार नाही. मला काय समजलास, योगी का भोगी? मला काय, मी तर चांडाळ आहे. कातडी काढून त्याच्या वाहना तयार करणे हे माझे काम आहे. तुझ्यासारख्या छंदी ब्राह्मणाचे कातडे काढून त्याच्या वाहना करण्यात काहीच संकट नाही. अवधूत थरथर कापत होता. दुसऱ्या दिवशी पिठापूर येथे खूपच गोंधळ झाला. आदल्या दिवशी त्यांची आरती केली होती तेच त्याला खोटा ठरवू लागले. म्हणू लागले की पैशांच्या मोहानेच यांनी चांदीच्या पादुकांची चोरी केली. त्यांचे म्हणणे असे होते की तो खोलीत असताना पादुका गायब कशा झाल्या. अतिशय निष्ठुरपणे त्याच्यावर आरोप केले गेले. माथ्यावर कलंक लागल्याने अपमानित होऊन अवधूताला तेथून जावे लागले. हे खरे आहे की श्रीपादांच्या काही लीला नक्कीच अविश्वसनीय वाटतात. त्याचा अर्थ असा की त्या सत्यापासून दूर किंवा खोट्या असतात. हे खरे आहे की श्रीपादांच्या काही लीला नक्कीच अविश्वसनीय वाटतात, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या सत्यापासून दूर आणि खोट्या असतात. जे लोक त्यांच्याबद्दल संशय घेतात, त्यांना दोष देतात, ते ब्रह्मराक्षस होतात. चरित्रामृतावर संशय घेतल्याने श्रीपादांनी असा खेळ केला की ज्यामध्ये अवधूतांच्या प्रामाणिकपणावर पिठापूरवासियांनी अंगुली निर्देश केला. माधवाने आपला अनुभव अशा प्रकारे सांगितला. मी माझ्या सूक्ष्म शरीराद्वारे पिठिकापुरातील एका घरी गेलो आणि घरातील एका खोलीत जाताच मला असे जाणवले की माझ्या सर्व शक्ती एका अदृश्य पादुकांमध्ये आकर्षित होत आहेत. त्यापेक्षा जास्त काही झाले नाही, वेगळे काही जाणवले नाही. तर माधवाने आता त्याचा अनुभव सांगितलेला आहे. त्या अनुभवामध्ये त्याला काय दिसलं तर एक अवधूत असं व्यक्ती दिसली जी त्या एका वेदशास्त्री ब्राह्मणांबरोबर संवाद साधत होती. त्यानंतर तो संवाद साधल्यानंतर ती व्यक्ती काय म्हणाली, ते अवधूत काय म्हणाले की मी ह्या ज्या पादुका आहेत त्या मी हे जे श्रीफळ आहे ते मी घिशीला नगरीला येऊन जाईन आणि तिथल्या त्या यांना देईन. कोणाला? तिथल्या बाबांना, म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना ते देईन. आणि त्यानंतर मी त्या ग्रंथाचे, जो ग्रंथ त्या वेदशास्त्री ब्राह्मणांकडे, म्हणजे ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाच्या कुळातले होते, त्यांच्याकडे तो ग्रंथ घेऊन येऊन त्या बाबांना देईन. आणि त्यांनी जर ते तपासून सांगितलं तर तो ग्रंथ खरंच योग्य आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र लिहिलेलं तो ग्रंथ, त्यावेळेला जो ग्रंथ लिहिला होता तो योग्य आहे की नाही त्याची शहानिशा करतील. पण असे झाले की त्याचे फलस्वरूप त्या अवधूतांना त्याचे भोगावे लागले. ते तिकडे तो ग्रंथ घेऊन गेल्यानंतर त्यांनी श्रीपादांच्या त्या घरामध्ये चांदीच्या पादुकांच्या स्थापना केली. स्थापना केल्यानंतर त्या पादुका चोरीस गेल्या. पुन्हा एकदा प्रयत्न केला तेव्हा पण त्या चोरीस गेल्या. त्यांना त्याच्याविषयी ती सगळी कथा इथे सांगितली आहे. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रावर नुसता संशय घेणे की हे चरित्र लिहिले ते योग्य आहे का, खरे आहे की नाही, खोटे आहे की नाही, यातल्या सगळ्या घटना सत्य आहेत का, असा त्या अवधूतांनी संशय घेतला आणि त्या संशयामुळे त्यांना दोष लागला. आणि इथे स्पष्ट लिहिलं की श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रावर जर
संशय संशय घेतला व त्यांना दोष दिला तर ब्रह्मराक्षस ह्याचं रूप येतं असं इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. अशा प्रकारे माधवानी जो प्रकार पाहिला तो हा असा होता. तर आता श्रीपाद चे जन्मस्थानी श्रीपादांच्या पादुका श्रीपाद वल्लभ दत्तात्रय आणि सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. जर कोणी पिठिकापूरला गेले असेल तर त्यांनी पाहिले असेल की पिठिकापूर म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान. तिथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना झालेली आहे आणि तिथे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्तींची सुद्धा स्थापना झालेली आहे. पळणीस्वामी पुढे म्हणाले, माधवा तू दर्शन घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे मातृगृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी विनाप्रयत्न श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय आणि त्यांच्यानंतरचा अवतार नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात अनेक दिव्य लीला होतील. आता काय सांगितलं, ज्या ठिकाणी बसून माधवाने ध्यान केलं त्या ठिकाणी तिथेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या आणि नृसिंह सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना होईल. आणि ही घटना अजून घडलेली नाही आहे, घडणारी आहे. त्या घटनेचा तिथे उल्लेख आलेला आहे आणि त्यानंतर अनेक वर्षांनी तिथे काय घडणार आहे त्या सगळं इथे सांगितलेलं. तर आणि त्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जे आता आपण आज वाचत आहोत ते त्यानंतर प्रकाशात येणार आहे. पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेजवळ पुरलेल्या नवयुगाचे प्रेत बाहेर काढण्यात सांगितले. त्या प्रेतास बाहेर काढल्यानंतर त्यांनी प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली व तिथे श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा आला. आता बघा, पहिल्या कथेतला व्याघ्रेश्वर शर्मा परत इथे आलेला आहे. श्री पळणीस्वामींच्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींची आज्ञा केली की तुम्ही या क्षणीच येथून जावे. बाबा माधवा तू विचित्रपुरास जा आणि माधवा तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंताचे दर्शन घेतलेस तेच तुला त्या जन्मात पुढे. बाबा शंकरा तू तिरुपती महायात्रेस जा. माधवा श्रीपाद श्रीवल्लभ क्षेत्रात जा. माधवा श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिमस्तू. नंतर माधवाने विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाण केले. या लीलेचा अंत लागत नाही हेच खरे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. आता बघितलं पळणीस्वामींना आपण या कथेची सुरुवात केली. ते काय ऐकलेलं की पळणीस्वामी हे 300 वर्ष त्या देहात राहिलेले होते आणि 300 वर्षानंतर तो देह ठेवणार होते. तो देह ठेवण्यापूर्वी ते तिघही ध्यानस्थ बसले. ते तिघही ध्यानस्थ बसलेले असताना ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, श्रीपादांना पळणीस्वामींना आलेला अनुभव, शंकर भटांना आलेला अनुभव आणि माधवदासाला जो अनुभव आला तो सगळा अनुभव इथे सांगितलेला आहे. आणि ते सगळं सांगून झाल्यानंतर जेव्हा पळणीस्वामींनी काय केले, मौन धारण केले व त्या गुहेजवळच्या पुरलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यात आले. प्रेतास बाहेर काढून त्यांनी प्रणवाचा उच्चार केला. तिथे श्रीपाद आणि त्यांनी त्या शरीरामध्ये नूतन शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा पळणीस्वामी हे 300 वर्ष राहणार होते. अशा रीतीने जी कथा होती की पळणीस्वामी नूतन शरीर धारण करतील त्याप्रमाणे पळणीस्वामींनी नूतन शरीर धारण केले. त्याच वेळेला व्याघ्रेश्वर शर्मा हा देखील तेथे आला आहे आणि तो श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जयघोष करीत होता. पळणीस्वामींच्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीस टाकण्यासाठी नेले. म्हणजे तो देह त्यांचा जो जुना देह होता, आता पळणीस्वामींनी नवीन देहात प्रवेश केल्यामुळे व्याघ्रेश्वर शर्मा हे तो जुना देह घेऊन नदीत टाकण्यास निघून गेला. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी काय आज्ञा केली तर तुम्ही या क्षणी येथून जावे. म्हणजे त्यांनी शंकराला
आणि माधवाला सांगितलं की तुम्ही इथून निघून जा नाही सॉरी इथून आता पुढे जा. माधवाला सांगितलं तू विचित्रपुरात जा, तू सूक्ष्म शरीराने पुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतले, तेच तुला या जन्मात पुरे. बाबा शंकरा तू तिरुपती महायात्रेत जा. माधवा श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिमस्तू असं त्याने माधवाला आशीर्वाद दिला. नंतर माधवाने विचित्रपुराकडे आणि शंकरदासाने तिरुपतीकडे यात्रा करण्यास सुरुवात केली. तर इथे हा आपला 4था अध्याय संपतो आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. बघा किती अनेक घटनांची पुढे मागे मागे पुढे अशी करून सांगड घातली. जर तुम्ही व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत, तर तो व्याघ्रेश्वर शर्मा कोण आहे होता काय, हा जर पहिलीच कथा ऐकली नसेल तर इथे तुम्हाला तो व्याघ्रेश्वर शर्मा कोण आहे, तो मध्येच का आला आणि त्यांनी काय केलं, तर तो फक्त तेवढ्या करता आला आणि त्याचेच कार्य तेच होते. श्रीपादांनी त्यांना आज्ञा दिली होती की जे कोणी जप तप करणारे संन्यासी असतील हिमालयात त्यांच्या रक्षणासाठी त्याप्रमाणे तो रक्षण करत होता आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं गुणगान करून आपले दिवस कंठत होतं. तर त्यांनी येऊन ते पळणीस्वामींचे जे वृद्ध शरीर होतं, कारण का पळणीस्वामी तर दुसऱ्या शरीरात गेले पण त्यांनी त्या वृद्ध शरीरामध्ये प्रवेश केला होता अशा रीतीने. आता घीशिला नगरीचा वृत्तांत पुन्हा एकदा आला. घीशिला नगरीमध्ये साईबाबांचा आता घीशिलाचं नगरीचं नंतर काय नाव पडणार होतं, शीलदी, आणि त्या शीलदीचं नंतर अपभ्रंश होत शिर्डी झालेलं आहे. तर ते घीशिला नगरीचे बाबा म्हणजे साईबाबा ते 3 दिवस कसा देह ठेवून कालिका मातेने बोलवल्या तिला भेटायला गेले, तीही कथा तशी आहे. पण त्यांनी तेव्हा जर चित्रपटात बघितलं असेल तर तुम्ही ते काय म्हणतात की बायजामाने बुलाया आहे, बायजामा से मिलके आता हूं असं सांगून ते गेले. म्हणजे सगळ्या गोष्टींचं हे संत पुरुष हे सगळ्या गोष्टी काही उलगडून सांगत नसत सगळ्यांनाच. त्या 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 जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी त्यांचा उल्लेख केला तेव्हा कळतं. आणि बरं हा उल्लेख कधी केला आहे तर 1300मध्ये, कारण ते म्हणजे पुढे काय घडणार आहे त्या सगळ्या घटनांचा उल्लेख इथे आलेला आहे. तर यापुढे शंकर भट हे तिरुपतीला जाणार होते व तेथे ते काय पुढे घडणार ती सगळी कथा आपण ऐकणारच आहोत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. श्रीपादांचा जय जयकार असो. अवधूत जंतन गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कथा आता आपण इथेच संपवत आहोत. पुढे आता 5वा अध्याय उद्यापासून सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.